आणखीन एक मोठी बातमी हाती येते। जर का उद्याला निर्णय झाला तर उद्यालाच शपथविधी होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे आमदारांची उद्याला मुंबईत जी बैठक होते त्याच बैठकीत निर्णय होणार आणि जर का उद्याला निर्णय झाला तर लगेचच ताबडतोब उद्याला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊ शकतो। स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी NDTV मराठीशी बोलताना ही माहिती दिली आहे। आज राष्ट्रवादीच्या राज्यातल्या बहुतांश सर्व आमदारांना निरोप पाठवण्यात आलेत उद्याला तातडीनं मुंबईत हजर होण्यासाठी आणि याच दरम्यान महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय होऊ शकतो। जर का उद्याच्या सर्व आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला तर तातडीनं शपथविधी होऊ शकतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी NDTV मराठीला दिली आहे। योगेश माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती आता समोर येते। अजितदादांच्या जाण्यानंतर आपल्याला माहिती आहे की अनेक अशी जी पदं आहेत ती रिक्त झाली, खास करून महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद आणि अजितदादांकडे असलेली खाती। अगदी दादांच्या निधनाची बातमी आल्यानंतरच लगेचच हे नेमकं ही पदं कोणाकडे जाणार, ह्याचा दावेदार कोण असेल आणि कोणाच्या नावाची चर्चा, हा सगळी जी चर्चा जी आहे ती सुरू झाली होती। काल अजितदादांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज मात्र त्या घडामोडीला वेग आलेला आहे। कालपासून एक सूर होता की अजितदादांच्या पत्नी जी आहेत ते सुनित्रा पवार यांच्याकडे ह्या सगळ्या खात्याची जबाबदारी आणि पक्षाची जबाबदारी दिली जावी। आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही माध्यम प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी त्याची उत्तर देताना जी माहिती आहे ती दिलेली आहे की उद्याच मुंबईमध्ये सर्व राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत त्यांची बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला एकमताने तर आम्ही उद्याच शपथविधी घेऊ असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र उद्या काय निर्णय होतो हे पाहणं फार गरजेचं आहे। तसंच अजितदादांकडे जे काही गटनेते पद होतं ते कशा पद्धतीने सुनेत्रा महाजनांना देता येईल आणि त्यांना ते देणं ह्यात काही चुकीचं नाही असं सुद्धा भुजबळांनी म्हटलंय। बरोबर आहे, म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा आहे, मागणी सुद्धा सातत्यानं होते। उद्याला राष्ट्रवादीच्या या सर्व आमदारांची बैठक किती वाजता आणि कुठे असणार आहे आणि त्याचं अध्यक्षपद कोण भूषवेल? मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे अशी माहिती मिळते आणि ह्या बैठकीचं जे प्रदेशाध्यक्ष आहे सुनील तटकरे हेच ती बैठक बोलवतील आणि ह्या बैठक त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि पक्षाचे जे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहतील अशी जी एक शक्यता आहे। त्या व्यतिरिक्त जे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील आणि प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष हे सगळे उपस्थित राहतील। ह्याच्यामध्ये नावाचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो आणि सगळ्या आमदारांची मतं जाणून घेऊन एकमताने किंवा बहुमताने हा निर्णय सुनेत्रा पवारांच्या बाबतीत दिला जाऊ शकतो। योगेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री करावा अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी केली, तर पवार कुटुंबाच्या पाठीमागे सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी भावना खोसकर यांनी व्यक्त केली। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे उद्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रभरातल्या सर्व आमदारांची एक तातडीची बैठक मुंबईत बोलावण्यात आलेली आहे। या मुंबईत बोलावण्यात आलेल्या बैठकीचे निरोप पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातल्या पक्षाच्या सर्व आमदारांना देण्यात येत आहेत। उद्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला औपचारिक निर्णय, औपचारिक प्रस्ताव आणि त्याला अनुमोदन हे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत होईल आणि त्यात जर का एकमतानं निर्णय झाला तर कदाचित लगेचच्या लगेच म्हणजे उद्यालाच संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी संदर्भातला निर्णय होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। खरं तर विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर लगेचच याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्व आमदारांनी जर का एकमतानं सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केलं तर भुजबळ यांचं असं म्हणणं आहे की आमचा आग्रह असेल की तातडीनं उद्याला शपथविधी व्हावा।
छगन भुजबळ यांनी NDTV मराठीशी बोलताना असं सांगितलं की उद्याला आमदारांची बैठक होतीये. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी होऊ शकतो. अभय देशपांडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेत. अभयजी, काय सांगाल? भुजबळांनी असं स्पष्टपणे म्हटलंय उद्यालाच आमदारांची बैठक, उद्यालाच निर्णय आणि कदाचित उद्यालाच शपथविधी. निश्चितपणे, कारण या संदर्भात ज्या पद्धतीने आज सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं होतं की आज रात्रीच आम्ही सुनेत्रा वहिनींशी बोलून किंवा उद्या सकाळपर्यंत बोलून या संदर्भात निर्णय घेणार आहोत. मला वाटतं की प्राथमिक चर्चा त्यांची बारामतीवरून निघण्यापूर्वी झालेली होती. आजही या संदर्भात चर्चा झाली होती आणि आता उद्याच्या बैठकीमध्ये त्याच्यावर औपचारिक शिक्कामोर्तब केलं जाईल. पक्षामध्ये आता तरी दुसरा कुठलंही नाव चर्चेत नाहीये. त्याच्यामुळे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये एकमताने हा निर्णय होईल. दुसरीकडे असं आहे की विलनीकरणाची चर्चा सातत्याने सुरू आहे आणि शरद पवार यांच्यासोबतची जी नेते मंडळी आहे त्याच्या संदर्भात वारंवार जरी सांगत असले तरी प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यापैकी कोणीही अजून विलनीकरणाच्या संदर्भात बोलायला तयार नाही. किंबहुना ते आपल्याच पक्षाचा अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेता हे निवडण्याच्या प्रक्रियेला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की आधी आपले सगळे निर्णय घेऊन सत्तेतल्या सहभागात असलेल्या राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेऊन मग पुढच्या काळामध्ये विलनीकरणाच्या संदर्भात काही चर्चा होणार असेल तर ती होईल असं त्यांचा सूर दिसतोय. एकूणच विलनीकरणाच्या बाबतीत सत्तेतले हे सगळे ज्येष्ठ नेते फारसे उत्सुक नाहीत असं एवढं मात्र चित्र या निमित्ताने पुढे आले. अभयजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. अनिलजी, उद्याला किती वाजता बैठक आहे आणि यावर शिक्कामोर्तब झालंय की सुनेत्रा पवार यांचंच नाव निश्चित असेल? नाही, उद्या असली कुठल्या प्रकारची बैठक आहे अजूनपर्यंत तरी आमच्यापर्यंत निरोप पोहोचलेला नाहीये. म्हणजे तुमच्या माध्यमातून समजते की उद्या बैठक आहे किंवा उद्या नेता निवड आहे वगैरे. अजूनपर्यंत असल्या प्रकारचा कुठलाही निरोप माझ्यापर्यंत तरी पोहोचलेला नाही किंवा कुठल्या आमदारापर्यंतही गेलेला नाहीये. बर, तुमचं स्वतःचं याच्यातलं म्हणणं काय? तुम्हाला स्वतःला काय वाटतं? कोणाकडे नेतृत्वाची सूत्र द्यावीत? काल परवा जी काही दुर्घटना झाली, पहिली गोष्ट त्याच्यातूनच अजून सावरायला बऱ्याच त्यांना मानसिकता किंवा त्यांचं मनोधैर्य जे आहे ना ते जास्त चांगलं करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पण दुसरी गोष्ट की कार्यकर्त्यांच्या भावना किंवा पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय आहे ते आपण सुनेत्रा वहिनींच्या मागे आपण सगळे मिळून उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण सगळे मिळून हाच प्रयत्न असेल की सुनेत्रा वहिनींच्या मागे आम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यात पक्षश्रेष्ठींचं सुद्धा तेच मत असावं असं माझं मत आहे. बर, तुम्हाला असं वाटतं की सुनेत्रा वहिनी लगेचच हा प्रस्ताव स्वीकारतील? उद्याला सगळेजण एकमतानं त्याला पाठिंबा देतील? स्वीकारतील किंवा नाही स्वीकारतील हा एकत्र पवार कुटुंबाचा प्रश्न येतो. पण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांचा आग्रह असा असणार की आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. पाटील सर, धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीशी बोललात याबद्दल. अनिल पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांना अद्यापपर्यंत निरोप मिळालेला नाही, पण बैठक निश्चित करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयातच ही बैठक होणार आहे. स्वतः छगन भुजबळ यांनी NDTV मराठीशी बोलताना हे स्पष्टपणे सांगितलंय की बैठक होणार आणि या बैठकीतच एकमतानं निर्णय होणार आणि जर का उद्याला निर्णय झाला तर लगेचच उद्याच्या उद्याला शपथविधी होऊ शकतो. अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. समजा जर का दुपारी 2 वाजेपर्यंत अशा प्रकारचा निर्णय झाला, त्यावर शिक्कामोर्तब झालं तर लगेचच खरोखरच उपमुख्यमंत्री पदाच्या करता शपथविधी होऊ शकतो? नाही, शपथविधी अतिशय साधेपणाने होईल. या सगळ्याची पार्श्वभूमी बघता त्याचा कुठलाही बडेजाव असणार नाही. तांत्रिकता पूर्ण करण्याची आणि त्याच्यासाठी काही फार वेळ लागत नाही. तो निर्णय मुख्यमंत्री केव्हाही राज्यपालांना कळवून त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. त्याच्यामुळे अडथळा तो नाहीये. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समवेत जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस या संदर्भात काही ठरल्या आहेत का पुढच्या गोष्टी, आणि त्याचा उल्लेख आता अनिल पाटील यांनी केला. जर मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये जर उद्या आमदारांची बैठक घ्यायचं ठरलं असेल तर ते निरोप अजूनही गेलेले नाहीये तेही बघावं लागेल. मग उद्या सकाळी जर ती बैठक होणार असेल तर आजपर्यंत ते निरोप जायला हवे होते,
कारण बरेचसे आमदार बाहेर आहेत किंवा बारामतीला येऊन ते आपापल्या मतदारसंघामध्ये परतलेले होते. त्यांना उद्या यायचं असेल तर निश्चितपणे मला वाटतं की त्याचे निरोप आता पुढच्या काही काळात जायला हवेत. कारण अनिल पाटील यांचं म्हणणं होतं की अजून ते निरोप आलेले नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की जर ठरलं तर तो केव्हाही होऊ शकतो. बरं, आत्तापर्यंतची जी काही प्रथा परंपरा आहे या सगळ्यातली, तर सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानं आपला गटनेता ठरवला की त्याच्या संदर्भातल्या पदग्रहण सोहळा हा काही फक्त औपचारिकतेचा भाग असतो. आत्ताची सगळी परिस्थिती पाहता अनिल पाटील यांनी त्याचा उल्लेख केला की सगळ्या आमदारांनी जरी म्हटलं की सुनेत्रा पवार यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी, उपमुख्यमंत्री व्हावं, तरी एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमचा अंदाज काय? नाही, निश्चितपणे कालही आपण या विषयावर चर्चा केली. तेव्हाही आपण म्हटलं होतं की कदाचित सुनेत्रा पवार यांचं नाव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाऊ शकतं. आणि नंतरच्या काळात मग नरेंद्र झिरवाळ असतील वगैरे या लोकांनी त्याच्यावर प्रत्यक्ष स्पष्ट थेटपणे तशी मागणी केली. त्यामुळे या संदर्भात आज निश्चितपणे चर्चा झाली असेल. भले सत्तेतला सहभागी पक्ष असला आणि त्यांना त्यांचा नेता निवडीचा पूर्ण अधिकार जरी असला तरी हे सरकार 3 पक्षाचं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आधी प्राथमिक चर्चा होऊन समन्वयानं निर्णय होतात आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा निश्चितपणे झालेली असेल. आताच्या घडीला तर विचार केला तर आपण राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची जो राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये नावाबाबत कुठलंही दुमत दिसत नाहीये. फक्त एकच आहे की हा जो प्रस्ताव आहे, जी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे, नेत्यांची जी भावना आहे, ती सुनेत्रा वहिनी मान्य करणार का, हाच प्रश्न मला वाटतं आता शिल्लक आहे. पण कदाचित त्यांचं नाव पुढे करण्यापूर्वी एक साधारणतः बोलणे झाले असतील. फक्त ते आता लगेच करायचं, त्याच्यासाठी काही कालावधी घ्यायचा. परंतु राजकारणात असे निर्णय घेतले तर ते तातडीने पूर्ण केले जातात आणि मग पुढच्या काळामधली जी अनिश्चितता कारण निर्माण होते ती निर्माण होऊ नये याच्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचा कल असतो. त्या दृष्टिकोनातून मग ते उद्या जो निर्णय झाला तर त्याची घोषणाही होऊ शकेल. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे मिलिंद की यापूर्वी अजित पवार यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद ही दोन्ही पदं होती. त्यामुळे तात्पुरती ही दोन्ही पदं जर सुनेत्रा वहिनींकडे ठेवली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. अभयजी तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं, स्पष्टपणे सांगितलं की उद्याला सर्व आमदारांना तातडीनं मुंबईला बोलवण्यात आलंय. उद्याला सर्व आमदारांची एकत्रित बैठक होईल. या बैठकीत एकमत झालं तर लगेचच उद्यालाच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. स्वतः अनिल पाटील जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की सगळ्या आमदारांना, सगळ्या प्रमुख नेत्यांना असं वाटतं की सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं नेतृत्वही सांभाळावं आणि उपमुख्यमंत्री पदसुद्धा सांभाळावं. त्यामुळे एकमतानं निर्णय झाला तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि कदाचित लगेचच उद्यालाच उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीसुद्धा होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांची, विधिमंडळ सदस्यांची बैठक तातडीनं बोलावली आहे. उद्याला मुंबईत ही बैठक होते. काल संध्याकाळी उशिरा आणि आज सकाळी अशा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबियांना भेटले होते. त्यांच्यात आपापसात चर्चा झाली होती. तर आज थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबतसुद्धा या संदर्भातल्या विविध विषयांवर चर्चा केली आणि पवार कुटुंबियांशी बोलून, सुनेत्रा पवार यांच्याशी बोलून निर्णय कळवतो असं राष्ट्रवादीच्या वतीनं सांगण्यात आलं. तसंच स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकत्रित बसून निर्णय झाल्यानंतर पुढची कार्यवाही करू असं आश्वासन या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिलेलं होतं. त्यानंतर सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कार्यालयात आले. त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि मग माध्यमांशी बोलताना तातडीनं हे स्पष्ट केलं की उद्याला जी बैठक होणार आहे त्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. पाठोपाठ छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यालयात येऊन पोहोचले आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या सर्व आमदारांना उद्याला मुंबईत उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यांना निरोप रवाना झालेले आहेत आणि
या सर्व आमदारांची उद्याला तातडीनं मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक होईल आणि या बैठकीतच पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात, राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात एवढंच नाही तर अजित पवार यांच्याकडे जी वेगवेगळी खाती आहेत त्या खात्यांचा कार्यभार कोणी आणि कशा पद्धतीनं सांभाळायचा, त्याची नावं कोण असतील, त्याचं खातेवाटप काय असेल, यासह सर्व गोष्टी उद्यालाच निश्चित होतील.